नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल वाळके यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात शेकडो दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन, सुशिक्षित दिव्यांगांना नोकरी किंवा प्रोत्साहन भत्ता तसेच दिव्यांग हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही अमोल वाळके यांनी दिला आहे. 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 निवेदन अभियान आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 55 मागण्याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना देत आहोत. ज्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की दिव्यांगांची पेन्शन महिन्याला कमीत कमी 6,000 रुपये झालीच पाहिजे. दिव्यांगांची जी पेन्शन आहे ती महिन्याच्या एका निश्चित तारखेला यायला पाहिजे. 4-4, 5-5 महिने होऊन जातात, लोकांचा पगार तर येत नाही, पण कोणत्या तारखेला येईल हे त्यांना माहीत नाही. त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांची पेन्शन झालीच पाहिजे. या धुळे शहरामध्ये कमीत कमी 50,000च्या वरती दिव्यांग आहे, ज्यामध्ये 36,000 ते 40,000 दिव्यांग जे आहे ते ग्रामीणमध्ये आहे. या दिव्यांगांपैकी जे पात्र दिव्यांग आहे त्यांना कमीत कमी 1,000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होमचा व्यवसाय हा शासनाने आणि प्रशासनाने द्यायला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. त्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहे, ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे, आमच्या या दिव्यांग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशिक्षितपणा आहे, परंतु शिकण्याकरता त्यांच्याकडे मोटिवेशन नाही आहे. जर सरकारने जे ग्रॅज्युएट दिव्यांग आहेत त्यांना जर नोकरी दिली आणि जर नाही नोकरी नाही देऊ शकत तर किमान महिन्याच्या 15,000 रुपये जर त्यांनी आम्हाला पेन्शन दिली तर जे अशिक्षित दिव्यांग आहेत ते सुद्धा शिकण्याकरता त्यांना मोटिवेशन मिळेल, अशी ही आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही बसेस चालतात सर्व प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास हा राहायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. असे आम्ही 55 मागण्या घेऊन या प्रशासनाकडे आलेलो आहोत. यामध्ये एक मागणी आहे विद्युत, घराचं बिजली बिल, घराचं टॅक्स, घराचं टॅक्स, पाण्याचं बिल, पाण्याचं टॅक्स हे पूर्णतः दिव्यांगांचं माफ झालं पाहिजे, अशी ही आमची मागणी या 55 मागण्यांमध्ये आम्ही केलेली आहे. अशाच मी आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत. आमच्यासोबत शेकडो इथे दिव्यांग बंधू भगिनी फार लांबून आलेले आहे, प्रत्येक तालुक्यामधून आलेला आहे. हा उत्साह याच्याकरिता आहे कारण आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि या न्याय मिळवून देण्याकरता 55 मागण्याचे निवेदन घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमची कामं नम्रतापूर्वक करून द्या, नाहीतर मग या निवेदनाला भव्य आंदोलनाचं रूप भविष्यामध्ये. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.